बालमित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. In this video lecture, we are going to learn Newton's law of cooling. Newton, the famous scientist Newton, who is there in the 80% inventions of the world. न्यूटनने तो एक लॉ बनवला कुलिंगसाठी. कुठली पण हॉट बॉडी असेल, सपोज तुम्ही खूप छान अभ्यास करताय आणि आईने पाहिलं लेकरू खूप अभ्यास करते, गरम गरम चहा तुला आणून दिला, पण तू अभ्यासात इतका तल्लीन नाही की तो घेतलाच नाही, तर 1-2 मिनिटात तो चहा गार होऊन जातो. गरम होता, सराउंडिंग मध्ये ती हीट लॉस्ट होते. कुठलीही बॉडी असू द्या, सराउंडिंग इतकं मोठं आहे का असं होऊच शकत नाही का सराउंडिंग कमी पडेल. कोणत्याही बॉडीला, हॉट बॉडीला सराउंडिंग गार करून टाकतं, ते हीट घेऊन टाकतं. सो हॉट बॉडीची म्हणजे बॉडी गरम आहे, तिची हीट लॉस्ट होते इन द सराउंडिंग. तर किती प्रमाणात होते इज अ व्हेरी बिग क्वेश्चन, वॉज अ व्हेरी बिग क्वेश्चन. नाव इट इज नॉट. न्यूटनने त्या संदर्भात एक लॉ बनवला. तर बेटा लॉ बनवताना न्यूटनने एक ऑब्झर्व केलं की गरम बॉडी जेव्हा गार होते म्हणजे ती तिची हीट लॉस्ट करते. बघ, रेट ऑफ कुलिंग ऑफ द हॉट बॉडी, रेट ऑफ कुलिंग ऑफ हॉट बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स. कोणामधलं? बॉडी आणि सराउंडिंग. परंतु हा जो टेम्परेचर आणि वेळेमधला ग्राफ आहे, एखादी हॉट समजा गरम चहा आहे, तो जो गार होतो, तर सुरुवातीला तो एकदम झपझप झपझप लॉस्ट करतो सराउंडिंग मध्ये हीट, आणि नंतर नंतर जसा टाइम लॅप्स होतो, टाइम हळूहळू जसा पुढे जातो, तेव्हा हा जो हिशोब आहे हा कमी होतो, म्हणजे गॅप मोठा असतो, टाइम जास्त असतो, नाही का. समजा 80 डिग्रीचा 60 डिग्री व्हायचा आहे, बरं सॉरी 80 डिग्रीचा 70 व्हायचा आहे, 10 डिग्री गिरावटसाठी 1 मिनिट लागत असेल, तर 70 ते 60 मध्ये 1 मिनिट नाही लागणार, त्यापेक्षा थोडासा जास्त 1.2 मिनिट्स, 1.3 मिनिट्स लाईक दिस गेटिंग. किंवा 80 ते 60 मध्ये 10 मिनिट लागणार असतील, 80 ते 70 मध्ये 10 लागणार असतील, तर 70 ते 60 मध्ये जरा 12-13 अजून थोडेसे मिनिट जास्त लागतात, लाईक दिस. म्हणजे तो जो ग्राफ येईल ना बेटा, सपोज टेम्परेचर वर्सेस टाइम जर का ग्राफ काढला, टेम्परेचर चा टाइम सोबत जर का ग्राफ काढला, तर दॅट ग्राफ विल बी सम हाऊ लाईक दिस, एक्सपोनेन्शियल. म्हणजे काय बेटा, सपोज लेट अस से दिस इज दी 80 डिग्री सेल्सिअस हॉट बॉडी. ओके, इथं आपण घेऊ 70 डिग्री सेल्सिअस, इथं घेऊ 60 डिग्री सेल्सिअस. ओके, चला अजून एक घेऊ आपण, ह्या इथं 80, 70, 60 आणि इथं काय घेऊ बाळा, 50 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे ना. 10-10 डिग्रीची गिरावट घ्या फॉर अन इन्स्टन्स, आणि हा टाइम मिनिट्स मध्ये घे, 5, 10, 15, 20, 25 लाईक दिस. ओके बेटा, आता सपोज 80 टेम्परेचर आहे 0 मिनिटला, यू कॅन सी 0 मिनिट, जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू केला तेव्हा 80 आहे, आणि बाळा 80चं ते होतंय 70 किती रे, इन 5 मिनिट्स. समजा हे बघ ना, असं ग्राफ काढून आपण. ओके, 5, आता लक्ष दे, 5 मिनिटात किती गिरावट झाली बेटा, दिस मच आहे की नाही, 10ची. बर, तेवढ्याच 10ची गिरावट होतीये आणि 60 होते. ओके, आता काय करावं लागेल मला, चला आता ग्राफ थोडासा इरिलेव्हंट व्हायला लागला, मी व्हॅल्यू चेंज करतो बेटा. म्हणजे काय करतो, काय होईल ते इरिलेव्हंट होईल ना. ठीक आहे, फक्त अज्युम कर, समजा इथं काहीतरी व्हॅल्यूज आहेत. ओके, हे बघ, समजा हे टॉपचं टेम्परेचर आहे बरं का, आणि वेळेनुसार 5व्या मिनिटाला सपोज एवढी गिरावट झाली आहे की नाही, 5व्या मिनिटाला ऑन द ग्राफ दिस इज दी टेम्परेचर. 10 मिनिटानंतर बेटा, 10 मिनिटानंतर यू कॅन सी, ओके, दिस इज द टेम्परेचर. ओके, दिस इज द फॉल. सपोज आफ्टर 15 मिनिट्स दिस इज द फॉल. बेटा, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टीच. अँड यू कॅन सी 20 मिनिटानंतर व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, 5 ते 10 हे बघ ना, 5 मिनिटाला एवढी गिरावट आहे नाही का, 10 मिनिटाला एवढी, 15ला अजून छोटी, 20व्या मिनिटाला अजून छोटी. तो गॅप छोटा 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 व्हायला लागला. म्हणजे 5 चे गॅप्स घेतले आपण, तर त्या गॅप मध्ये पहिले 5, दुसरे 5, तिसरे 5, यू आर सीइंग गॅप मोठा आहे, म्हणजे अजून मोठा त्यापेक्षा छोटा,
अजून छोटा, लई छोटा. आर गेटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. सांगण्याचा अर्थ असा आहे, सुरुवातीला झपाझप टेम्परेचर कमी होते बघ ना, पहिल्या 5 सेकंदात रपकन ग्राफ खाली आला, दुसऱ्यामध्ये त्यापेक्षा थोडासा, तिसऱ्यामध्ये थोडासा डाऊन झाला, चौथ्यामध्ये अजून थोडा, नंतर नंतर तर काय झाला, एक्सपोनेन्शियल, म्हणजे तो ते आता जवळजवळ स्ट्रेट झाला, म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आणि बॉडी मॅच झालं, नंतर कमी व्हायचा संबंध नाही, तो टाइम सोबत पॅरल चालला. सुरुवातीला झपाझप कमी झाला. गेटिंग? अच्छा. नाव अकॉर्डिंग टू लॉ, मॅथमॅटिकली आपण याला फॉर्म्युलेट करू. द रेट ऑफ द कुलिंग ऑफ द हॉट बॉडी. बेटा, रेट ऑफ द कुलिंग, आता टी फॉर द टेम्परेचर, सपोज टी फॉर द टेम्परेचर लिहिलं, किंवा काही ठिकाणी थीटा फॉर द टेम्परेचर लिहितात, त्याने काही फरक नाही पडत बेटा. यू मे राईट इन टर्म्स ऑफ टेम्परेचर लाईक दिस, dt by dt, रेट ऑफ कुलिंग है की नाही विथ रिस्पेक्ट टू टाइम, dt by dt इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स कोणामधला, बॉडी आणि सराउंडिंग. बॉडी गरम आहे, सराउंडिंग त्या तुलनेत गार आहे, तर बॉडीच्या टेम्परेचर मधून सराउंडिंगचे टेम्परेचर वजा करा. सो बेटा, टी ऑफ द बॉडी मायनस टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. क्लिअर आहे बेटा? बर. किंवा इफ यू राईट थीटा फॉर द टेम्परेचर, okay, we can write the same formula in this way, change in the temperature. Suppose आपण काय म्हणू बेटा, theta is a temperature of body, okay, आणि theta naught is the temperature of surrounding. Clear बेटा? ओके. मग आता आपली बॉडी गरम आहे आणि गार होतीये, ओके. सो व्हॉट इज डुईंग, आपली सपोज ही एक बॉडी आहे जिचं टेम्परेचर आहे थीटा, आय विल से इनिशियल, ओके, आणि हे टेम्परेचर थीटा फायनल इन द टाइम टी. टाइम टी मध्ये इनिशियल टू फायनल ही गिरावट आहे, टेम्परेचर मध्ये हे एवढं कमी होत आहे, ओके. मग आता आपण काय लिहिणार बेटा, dt इज द चेंज इन द टेम्परेचर, म्हणजेच बेटा थीटा इनिशियल मायनस थीटा फायनल अपॉन टाइम इंटरवल टी बोललो. सपोज 80चं 70 झालं आहे की नाही, इनिशियल 80 नंतर 70, किती वेळेमध्ये टी, हाच तर चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे ना, आहे की नाही. चेंज इन द टेम्परेचर थीटा इनिशियल मायनस थीटा फायनल भागिले टाइम. तर बच्चा दिस इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ द बॉडी, काय थीटा, ओके, वजा टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग थीटा नॉट लावला आपण. गेटिंग? नॉट इज द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, थीटा नॉट. मग बाळा तुला माहितीये, जर समजा हे प्रोपोर्शनॅलिटी काढलं बरं का, थीटा इनिशियल मायनस थीटा फायनल अपॉन टेम्परेचर, सम कॉन्स्टंट के विल अराइव्ह, जो मटेरियल वरती डिपेंडंट आहे, नेचर वरती डिपेंडंट आहे, सो मेनी फॅक्टर्स वरती हा के डिपेंडंट आहे. तर बेटा इंटू ब्रॅकेट, आता हा जो थीटा आहे ना टेम्परेचर ऑफ द बॉडी, तर इट वॉज व्हेरी इनसिग्निफिकंट, की काय घ्यायचं नेमकं, वेळेनुसार ते कधीच कॉन्स्टंट नाहीये, तर त्याला ऍव्हरेज घेतलं जातं, इनिशियल प्लस फायनल अपॉन 2, ओके, टेम्परेचर ऑफ द बॉडी. त्याला सिग्निफिकंट घेण्यासाठी हे असं कन्सिडर केलं जातं टू सॉल्व द न्यूमेरिकल्स. काय घेतलं जातं बच्चा, थीटा इनिशियल प्लस थीटा फायनल भागिले 2. सो टाकून द्या, थीटा इनिशियल प्लस थीटा फायनल अपॉन 2 मायनस थीटा नॉट इज द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. आणि बाळा हा फॉर्म्युला आपण वापरतो फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. वन्स अगेन आय रिपीट, द रेट ऑफ कुलिंग ऑफ द बॉडी, बॉडी कूल होणे म्हणजे थीटा इनिशियल मायनस थीटा फायनल विथ रिस्पेक्ट टू टाइम इज प्रोपोर्शनल, म्हणजे इज इक्वल टू के आला कॉन्स्टंट, थीटा मायनस थीटा नॉट. थीटा काय आहे, थीटा इनिशियल प्लस फायनल अपॉन 2, ऍव्हरेज येतो आहे की नाही, सुरुवातीचं आणि फायनलचं त्याचा ऍव्हरेज वजा थीटा नॉट. ठीक आहे ना बेटा, टेक द स्क्रीनशॉट. Beta, we have first question from NEET 1995. A beaker full of hot water is kept in the room. एका रूम मध्ये एक बिकर ठेवलंय जे गरम पाण्याचं आहे. If it cools from 80 to 75 in T1 minutes. T1 मिनिटात 80 ते 75. नंतर 75 ते 70 T2 मिनिटांमध्ये. आणि 70 पासून पुन्हा 65 T3 मिनिटांमध्ये. म्हणजे 5-5 डिग्री सेल्सिअसची गिरावट आहे. 5-5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी होत आहे. तर तो जो टाइम आहे कमी होण्याचा, तर 4 ऑप्शन पैकी कसा, का बाबा एकदम सेम टेम्परेचर म्हणजे असेल,
म्हणजे बाबा समजा 2 मिनिटात 5 डिग्री कमी झालं तर पुढच्या 2 मिनिटात असं नाहीये बेटा. मगाशीच मी तुला ग्राफ काढून दाखवला कोणाचा, टेम्परेचर वर्सेस टाइमचा. समजा टॉपचं टेम्परेचर 80 आहे, ओके बच्चा, 80 डिग्री सेल्सिअस. तर इथपासनं बरं का हा जो ग्राफ आहे इन दिस वे असा मूव्ह होतो तो, नाही का. 0 टाइमला 80, नंतर 80 चे समजा 70 व्हायचे असतील, नंतर 65. तर बेटा व्हॉट हॅपन्स इज, हे बघ, 0 ला 80 बरं का, 70 ला दिस वे, 65 ला दिस वे, नंतर 60 दिस वे. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग की सुरुवातीला रपकन कमी होतोय, नंतर थोडा हळूहळू कमी होतोय, नंतर एकदम हळूहळू, नंतर एकदम हळूहळू. आर यू ऑब्झर्विंग द गॅप्स, जे कमी कमी होतात. म्हणजे सुरुवातीला रपकन कमी होतो, पटकन कमी होणे म्हणजे काय, टाइम एकदम कमी, नंतर टाइम जास्त, नंतर टाइम अजून जास्त. आर यू अंडरस्टँडिंग. जसा टाइम जास्त होतो नंतर तर ग्राफ एकदम वेळेसोबत चालतो. गेटिंग. सो बेटा T3 सगळ्यात कमी असणार आहे बरं का, सॉरी T1 सगळ्यात कमी असणार आहे. सुरुवातीचा टाइम एकदम कमी असणार, हा एकदम कमी. आलं का लक्षात. हा T1, हा T2, हा ठीक आहे. रपकन कमी होणे म्हणजे हा सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा हा मोठा, त्याच्यापेक्षा हा मोठा. आर यू गेटिंग. असं कुठे दिसतंय मला, ठीक आहे. T1 सगळ्यात कमी, नंतर T2, नंतर T3 आहे की नाही. T3 सगळ्यात मोठा, त्यापेक्षा बाकीचे छोटे. ओके, टेक द स्क्रीनशॉट. Beta, we have second sum from the NEET 2019. An object kept in the large room having air temperature of 25 degrees Celsius takes 12 minutes to cool from 80 degrees Celsius to 70 degrees Celsius. बेटा एक ऑब्जेक्ट आहे जो मोठ्या रूम मध्ये ठेवला तर 25 डिग्री सेल्सिअस हे रूम टेम्परेचर आहे. यस ऑर नो. विच मीन्स आपल्या फॉर्म्युल्यामध्ये थीटा नॉट किती टाकणार आहे बेटा, 25 डिग्री सेल्सिअस. बेटा इट टेक्स 12 मिनिट्स टू कूल फ्रॉम 80 ते 70. बेटा 80 ते 70 मध्ये 12 मिनिट्स. टाइम टेकन टू कूल फ्रॉम सेम ऑब्जेक्ट टू कूल फ्रॉम 70 ते 60, नाही का. पुढे 70 ते 60 किती टाइम. व्हेरी इझी क्वेश्चन, ठीक आहे ना. दोन कंडिशन्स आहेत, 80 ते 70 ला 12 मिनिट्स. सो हे बघ, 80 डिग्री सेल्सिअस चे 70 डिग्री सेल्सिअस व्हायला किती वेळ घेते बच्चा, 12 मिनिट्स. ओके, चला आता आपला फॉर्म्युला टाका. मी इथे लिहितो T इज इक्वल टू 12 मिनिट्स. ओके, बर. आता आपला फॉर्म्युला टाका. थीटा इनिशियल वजा थीटा फायनल अपॉन टी, हा झाला रेट ऑफ कुलिंग, इज इक्वल टू K टाइम्स थीटा मायनस थीटा नॉट. आणि थीटा कसं घेतो बाळा आपण, थीटा इनिशियल प्लस थीटा फायनल अपॉन 2 आहे की नाही, मायनस टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग थीटा नॉट. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. अरे आहे की नाही, सिम्पल. चला याच्यात टाकून द्या. थीटा इनिशियल किती, 80 वजा फायनल किती रे बेटा, 70 भागिले टाइम किती मिनिटातच ठेवा 12 इज इक्वल टू के. के अननोन एकटाच. चला इनिशियल अधिक फायनल 80 अधिक 70 अपॉन 2 डिग्री सोडा. चला 80 अधिक 70 अपॉन 2 वजा थीटा नॉट किती रे बेटा, 25. चला पुढे सिम्प्लिफाय करा. 80 मधून 70 गेले, उरले 10 अपॉन 12 इज के कंसात. 80 अधिक 70 किती झाले बेटा, 150 अपॉन 2. अरे येस ऑर नो, मायनस 25. 10 भागिले 12 म्हणजे 2 पंचे 10 बेसक 12 के इंटू ब्रॅकेट 150 अपॉन 2 75 मायनस 25. सो बच्चा 5 अपॉन 6 इज के इंटू 75 मधून गेले 25 किती उरले 50. सो 5 एक 5, 5 10 50. फ्रॉम हियर बेटा व्हॅल्यू ऑफ के विल बी 10 6 ला हे वेन गुणिले 1 अपॉन 60. मला के ची व्हॅल्यू भेटली फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. क्लिअर आहे बेटा. मी या कंडिशनला ब्ल्यू पेन वापरतो लिहिण्यासाठी बेटा. ओके, 80 ते 70 12 मिनिट्स, दोन कंडिशन आहे ना. ओके, सो 80 डिग्री सेल्सिअस चे किती झाले बेटा, 70 डिग्री सेल्सिअस, आणि टाइम किती लागला, 12 मिनिट्स. ओके,
आता नेक्स्ट कंडिशन काय म्हणतात आपल्याला ते 70 चे 60 व्हायला किती लागेल बघ ना. 80 चे 70 व्हायला 12 लागले. निश्चितपणे 12 पेक्षा जास्तच लागणार आहे. निश्चितपणे 12 पेक्षा जास्तच लागणार आहे बेटा. विच मीन्स 12 पेक्षा कमी हा एक ऑप्शन कट झाला बरं का. 12 तर लागणारच नाही, त्यापेक्षा जास्त. हे दोन ऑप्शन्स बघू आता आपण कोणता बरोबर येतोय. ठीक आहे ना. चलो सो बच्चा 70 ते 60 70 डिग्री सेल्सियस टू 60 डिग्री सेल्सियस. टी इज क्वेश्चन मार्क. अगोदर 12 होता, आता किती. चलो लेट अस सॉल्व. फॉर्म्युला लावा. थीटा इनिशियल वजा थीटा फायनल अपॉन टी इज के into bracket theta initial plus theta final upon 2 minus theta naught. ठीक आहे बेटा. मग आता थीटा इनिशियल किती आहे 70 वजा फायनल किती झालं 60 अपॉन टाइम किती लागला तेच माहित नाही. इज के ची व्हॅल्यू टाकून दे 1/60. ओके 1/60 into bracket थीटा इनिशियल 70 प्लस 60 अपॉन 2 मायनस थीटा नॉट सराउंडिंगचं टेम्परेचर 25. बेटा 70 मधून 60 गेले उरले 10 अपॉन टी इक्वल टू 1 अपॉन 60 इंटू ब्रॅकेट 70 प्लस 60 किती झालं बेटा 130 अपॉन 2. आय एम गोइंग व्हेरी स्टेप बाय स्टेप हा बेटा. ओके बिकॉज दिस इज फर्स्ट सम. चला एकदा स्क्रीनशॉट घे. घेतला. ओके आता आपल्याला काय करायचंय फक्त एकच ताण म्हणून आपला टाइम. येस ऑर नो बेटा. what we have to do is we have to find that unknown time only and that's it. ठीक है चलो मादा 10/t is 1/60 into bracket 130 अपॉन 2 बे 12 बे 5 minus 25. सो बच्चा 10/t is 1/60. 65 मधून गेले 25 40 0 ला 0 गेला. बे 2 4 बे 3 6 बे 1 बे बे 5 10. सो काय झाला रे टाइम टी इकडे जाईल आणि 3 5 15. येस ऑर नो बेटा. सो रिक्वायर्ड टाइम इज 15 मिनिट्स. ढिशक्या दिस इज द करेक्ट ऑप्शन. घ्या स्क्रीनशॉट. Let's have third question from NEET 2014. Certain quantity of the water that cools from 70 ते 60 in the first 5 minutes. पहिली कंडिशन काय बेटा इथे 70 to 60 in first 5 minutes and to 54 in next 5 minutes. म्हणजे बेटा 60 ते 54 होतंय पुढच्या 5 मिनिटांमध्ये. तर टेम्परेचर ऑफ सराउंडिंग थीटा नॉट किती काहीच नवीन नाही. हे बघ आता आपण काय करू टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग काढायचे. सो थीटा नॉट इज क्वेश्चन मार्क. ओके कंडिशन लिहा 70 ते 60 5 मिनिटांमध्ये. हे बघ 70 डिग्री सेल्सिअस चे होतात 60 इन किती टाइम मध्ये बाळा 5 मिनिट्स मध्ये. चला फॉर्म्युला लावा आपला. व्हॉट इज बेसिक फॉर्म्युला थीटा इनिशियल मायनस थीटा फायनल अपॉन टी इज के टाइम्स what is theta it is average theta initial plus theta final upon 2 वजा theta naught. ओके चला ही कंडिशन लावा. तर बेटा थीटा इनिशियल किती 70 वजा थीटा फायनल किती झालं बेटा 60 किती वेळेमध्ये टाइम इज 5 के इज अननोन कंसात थीटा इनिशियल 70 फायनल 60 अपॉन 2 मायनस थीटा नॉट. 70 मधून 60 गेले 10/5 इक्वल टू के इंटू ब्रॅकेट 70 आणि 60 130 अपॉन 2 मायनस थीटा नॉट. ठीक आहे 10/5 इज 2 टाइम्स के इंटू ब्रॅकेट 130 अपॉन 2 म्हणजे 65 मायनस थीटा नॉट. क्लिअर आहे बाळा. माझं एक काम करू आपण के ची व्हॅल्यू काढून घेऊ 2 अपॉन
60 मायनस 65 मायनस थिटा नॉट हा गुणिलेचा भागिले झाला. याला काय म्हणू बेटा इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. ऑलराईट. बरं नेक्स्ट काय म्हणतात अँड टू 54 म्हणजे 60 झालेला आहे 60चं 54 होतंय 5 मिनिट्स मध्ये. ओके मग सेकंड कंडिशन लावत आपण किती 60 डिग्री सेल्सिअस चे किती होतात बेटा 54 डिग्री सेल्सिअस 5 मिनिटांमध्ये. सो टाइम इन धिस केस बेटा 5 मिनिट्स. ऑलराईट चला मग यूज करा सेम फॉर्म्युला थीटा इनिशियल काय फॉर्म्युला रेडी आहे. ओके बेटा थीटा इनिशियल 60 minus final is 54 time is 5 equal to k into bracket average बघ ना इनिशियल अधिक फायनल अपॉन 2 60 प्लस 54 अपॉन 2 मायनस थिटा नॉट 60 मधून 54 गेले उरले 6 अपॉन 5 इक्वल टू के इंटू ब्रॅकेट 60 अधिक 54 किती झाले 114 अपॉन 2 मायनस थिटा नॉट. सो बच्चा याला भाग दे 2 पंचे 10 2 सात 14 which means value of k from here will be 6 भागिले 5 into bracket 57 minus theta naught. Agree? काहीच नाही मी k ची व्हॅल्यू काढली बाळा हे बघ ना 57 मायनस थिटा नॉट गुणिलेचं इथं 5 जवळ भागिले केला याला मी म्हणतो इक्वेशन नंबर सेकंड आणि फ्रॉम 1 and 2 दोघही के दोन्ही केला इक्वेट करा. सो बच्चा इक्वेट फर्स्ट एंड सेकंड गेटिंग. मत चलो 2 अपॉन 65 minus theta naught is equal to 6 upon 5 into bracket 57 minus theta naught. ओके चल सिम्प्लिफाय करा बे एक बे बेत्रिक 6 ही डिनॉमिनेटर वाली टर्म इकडे न्यूमरेटरला घ्या. सो 5 into 57 minus theta naught is equal to 3 into 65 minus theta naught. ओके ही टर्म तिकडं मल्टिप्लाय ब्रॅकेट सोडवा 5 गुणिले 57 असं तर 35 चला 3 25 3 28 285 मायनस बेटा 5 थीटा नॉट इज इक्वल टू 3 into 65 195 मायनस 3 थीटा नॉट. ओके आता काय करूया हा मायनस 5 थीटा नॉट पलीकडे घेऊन जाऊ 195 अलीकडे घेऊ. सो 285 मायनस 195 इक्वल टू मायनस 5 थीटा नॉट पलीकडे गेला तर होईल प्लस 5 थीटा नॉट आणि हा तिथंच ठेवला 285 मधून गेले 195 म्हणजेच उरले 90 विल बी 5 मधून 3 गेले 2 थीटा नॉट विल बी 290 ला भाग द्या झाले अर्धे. टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग बेटा 45 डिग्री सेल्सिअस किती होईल 45 डिग्री सेल्सिअस. घ्या स्क्रीनशॉट.